सर व्हॉट इज दिस? एक मिनिट, आरबीआयने रेपो रेट कमी केली पण माझं होम लोन ईएमआय अजूनपर्यंत कमी नाही झालंय. मॅडम आधी शांत व्हा. हे बघा, आधी मला कस्टमर ID सांगा तुमचं. नोट करा 2135678856. तुमचं लोन तर रेपो रेटची लिंकच नाहीये मॅडम. MCLR ने लिंक आहे. EMI कसं काय कमी होणार? आता हे काय नवीन? जसं RBIचं रेपो रेट असतं मॅडम, तसं प्रत्येक बँकचं आपापलं MCLR असतं. जसंच रेपो रेट कमी होतं तसंच आपोआप MCLR पण कमी होतं, पण थोड्या वेळानंतर मॅडम. पण सर रेपो रेट कमी होऊन 2 महिने झालेत आणि तुमच्या बँकेचं MCLR अजूनपर्यंत कमी नाही झालंय. होऊन जाईल मॅडम, काय घाई आहे? नाही, तुम्ही एक काम करा, माझं लोन रेपो रेट सोबत लिंक करा. मॅडम असं तुमच्या मर्जीने होत नाही ना काय? अच्छा असं आहे का? हे घ्या, होम लोन ट्रान्सफरची रिक्वेस्ट. नाही काय ना, बाजूची बँक मला ऑलरेडी रेपो रेट लिंक करून देते, ते पण तुमच्याहून 1% स्वस्त. तुम्ही ते BE किफायती मराठीवाले आहात ना, सगळी तयारी करून येता नेहमी. तुम्हाला कसं काय नाही बोलू शकतो मी?